नमस्कार मित्रांनो, आज शनिवारच्याच दिवशी शॉकिंग असं एलिमिनेशन होणार आहे आणि एक सदस्य बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेणार आहे. मित्रांनो, जे काही वोटिंग ट्रेंड यायचे त्याच्यामध्ये राकेश बापट आणि रोशन दादा भजनकर हे सदस्य टॉप 2 मध्ये होते. तर बॉटमला राखी सावंत आणि प्राजक्ता शुक्रे हे होते. पण मी नेहमीच सांगतो की बिग बॉसच्या घरामध्ये वोटिंगला महत्त्व नाही. तुम्ही काय खेळता, किती कंटेंट देता याला महत्त्व आहे. गेल्या आठवड्यामध्ये चांगली वोटिंग असून देखील आपला खानदेश किंग सचिन भाऊ कुमावत हे बिग बॉसच्या घराबाहेर गेले आणि या आठवड्यात चांगली वोटिंग असून देखील जे काही सोशल मीडियावर नाव समोर येते त्यानुसार रोशन भजनकर हा दादा बिग बॉसच्या घराबाहेर गेलाय असं सांगण्यात येते. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की रोशन दादा भजनकर हा गेल्या आठवड्यात बॉटमला होता. त्यामुळे तो जर या आठवड्यात नॉमिनेट झाला तर तोच घराबाहेर जाईल असं मी सांगितलं होतं आणि तसंच काहीसं नाव समोर येते. रोशन भजनकर हा बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरातून 7व्या आठवड्यात घराबाहेर गेला असं सांगितलं जातंय आणि त्यानंतर उद्या एक वाईल्ड कार्ड एंट्री सुद्धा होणार आहे. मित्रांनो, रोशन दादाचं नाव समोर आल्यानंतर आता काही लोक सांगतात की प्राजक्ताचा देखील गेम कुठे आहे बिग बॉसच्या घरामध्ये. बघा, प्राजक्ता आणि रोशन या दोघांचाही तसा गेम बिग बॉसच्या घरामध्ये झिरोच आहे. पण कुठेतरी प्राजक्ता हल्ली मुद्दे ठेवायला लागले. रोशन दादाला त्यांच्याच ग्रुपमधील चुगल्या दाखवल्या होत्या. बरंच काही त्याला बोलण्यासारखं, मुद्द्या मांडण्यासारखं, खेळण्यासारखं मटेरियल बिग बॉसने पुरवलं होतं. परंतु तो तेवढा तसा गेम खेळू शकला नाही आणि अखेर त्याची बिग बॉसच्या घरातनं एक्झिट झाली. तर मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार रोशन दादा भजनकर हा घराबाहेर गेलाय. रोशनचं इव्हिक्शन फेअर आहे की अनफेअर आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा.